हॅलो, गुड मॉर्निंग. चला, सकाळची सुरुवात उशीरच झाला कारण आपला मंथली जो प्रॉब्लेम असतो ते मेनोपॉज, ते माझं जरा प्रॉब्लेम चालू आहे. आता जवळजवळ 6 ते 7 दिवस झाला त्रास होतो आहे. आणि चला, आता बेडशीट आणि हे सगळ्या गोष्टी चेंज करायच्या आहेत. आणि सगळेजण कसे आहात? बरे आहात ना? बरेच असाल, आनंदी राहा. कपाट पण थोडंसं आवरायचं आहे. जुने कपड्यांचं दिवाळीच्या आधी पण काढलं होतं, पण आता सिद्धी तिकडून आले तर तिकडून तिचा पण काहीतरी आहे थोडंफार, ते सगळंच तसं घेऊन आलेले आहे. त्याच्यातले थोडे कपडे आणि हे सगळं काढून ठेवते बाजूला. आणि काल जो ब्लॉग टाकला आहे, केलेला आहे मुलांसाठी, तो नक्की करा. कारण बाहेरचं खरंच आता वातावरण किंवा लोकांची राहण्याची जीवनशैली ही बदलत चालली, त्यामुळं खर्चही तेवढेच होत चालले. त्यामुळं थोडंसं हे करा. आणि जास्तीत जास्त 60, 65 आणि 70 खूप झालं असं म्हणतायत. पण असं न करता स्वतःची जीवनशैली थोडीशी बदल करा. खाणं पिणं असू देत, स्वतःचा व्यायाम, तब्येतीकडे थोडंसं लक्ष द्या. आणि राहिलेला पैसा जो आहे तो आपला काहीतरी चांगल्या कामासाठी वापर करा त्याचा, जेणेकरून थोडंसं जीवनशैली थोडीशी साधी करा. थोडंसं बदल केला तर आपल्यात खरंच खूप छान असं आयुष्य आपण घालवू शकतो आहे. आणि चला, त्याच विषयावर नको, कालही त्याच विषयावर झालं होतं. आणि थोडंसं आजचा हा पसारा थोडंसं दुखत आहे, पण थोडंसं हे जरासं करते, जेवढं आवडतं आहे तेवढं आवडते. आणि सगळेजण चालू असते. सकाळी आता सिद्धेशने फरशी वगैरे पुसली. जी माझ्याकडं बाई होती, तिला वॉचमॅनचं मिळालेलं आहे, त्यामुळे ती येत नाही आहे. त्यामुळे हे बाकीचं मला म्हणजे थोडंसं सगळेजण आवडत आहेत, त्यामुळे पटकन होऊन जाते. त्याने झाडांना पाणी वगैरे घातलं आणि बाहेर गेलेत आता. आणि चला चला, संध्याकाळची वेळ, चहा पिऊन आता चहाच जायचं होतं. मसाले चहा जो दाखवला होता तो, पण आता तसं काही घडलं नाही. वेळ झाल्यामुळं निघालो आहे. तिथे गेल्यानंतर दाखवते मी कुठं आले. छान असं दृश्य हे आहे, डोंगर झाडी पूर्ण. पावसात तर खूप छान असं बघण्यासारखं. जणू आकाश संध्याकाळचं दृश्य. महाराजांच्या किल्ल्यावर आल्यावर असंख्य गोष्टींच्या आठवणी होतात. त्यांनी केलेल्या संघर्षाची आणि वाटचालीची वाट आपल्याला दाखवली. आणि इथं आल्यानंतर नुसतं आपण एन्जॉय म्हणून नाही, पण स्मरणार्थ त्यांच्या खूप काही आठवणी सोडून गेलेल्या आहेत. आणि त्या जर कृतीत प्रत्येकाने आणल्या तर खरंच खूप छान असा आपला समाज तयार होईल. आणि कसं आहे, प्रगतीच्या दृष्टीने असू दे, महाराजांनी एवढे गड किल्ले उभा केले आणि त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाने गडावर वगैरे फिरायला आल्यावर कचरा किंवा ह्या गोष्टी घाण करू नये, प्लॅस्टिक टाकू नये. थोडं तर त्याची जाणीव राहू देत. त्यांनी आपल्यासाठी केलेला संघर्ष हा कायम डोळ्यासमोर राहू देत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय जिजाऊ. आणि हे काय मग आजूबाजूचीच घरं दिसते. ताई भेटल्या, त्या म्हणत होत्या
की दूध म्हणजे म्हशी पण आहेत त्यांच्या इथं आणि जवळजवळ त्यांच्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे 16 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला त्याच्या आधीपासून आहे. आणि रतीप म्हणजे गिराईक जे येतं त्यांना घरगुती दूध दिलं जातं आहे. त्यांच्या भाऊबंधांच्या पण आहेत, पण ह्यांचे जे गिराईक आहेत हे 16 वर्ष म्हणजे त्याच्या आधीपासूनची प्रामाणिकपणानं अगदी दूध वगैरे देतात त्या. आणि थोडा वेळ तिथं गप्पा मारत बसलो, थांबलो आणि हे जे कोठारे हे दिसतात लहान, ह्याचं विचारलं आम्ही. एवढे वेळा येतो आहे पण हे माहिती नव्हतं. हे पोलीस लाईन आहे म्हणतात त्यावेळची, महाराजांच्या वेळेची. मग एवढं करायला किती मेहनत लागली त्यांना. सहजासहजी आपण बोलून जातोय सगळ्या गोष्टी.